महानगर पालिका चुनाव महासंग्राम शुरू। ये सिर्फ वोट नहीं, यह है शहर का भविष्य। पानी, सड़क, सफाई, सुरक्षा, वादे कागजों पर नहीं जमीन पर परखे जाएंगे। जनता करेगी सवालों से वार और उम्मीदवार कैसे करेंगे ये इम्तिहान पार। दावे कटघरे में और सच्चाई कैमरे के सामने। सिटी न्यूज सिर्फ कवरेज नहीं, खोलेगा सच की परतें। सवाल तेज, जवाब साफ, आपके साथ, आपके पास, गली गली, प्रभाग प्रभाग। देखिए चुनाव स्पेशल महासंग्राम। नमस्कार दर्शकांनो, सिटी न्यूजच्या विशेष महासंग्राम या मोहिमेमध्ये मी रोहित कडे आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। आज प्रभाग क्रमांक 8 चपराशीपुरा जोक स्टेडियम मध्ये आपण दाखल झालेलो आहोत। राहुलनगर परिसरामध्ये आहोत। अनेक उमेदवार सुद्धा आपल्याशी जुळलेले आहेत। अमरावतीच्या सर्वच प्रभागामध्ये आपण जातोय आणि आता कोणत्या विकास मुद्द्यांना घेऊन उमेदवार या निवडणुकीला सामोरे जात आहेत या सर्वांचे उत्तर किंवा प्रश्न असेल आपण जाणून घेणार आहोत। आपण सध्या राहुलनगर परिसरामध्ये आहोत आणि आपल्याशी उमेदवार जुळलेले आहेत। काय नाव आपलं आणि काय कोणत्या पक्षाकडून आहे आपली उमेदवारी, काय परिचय द्याल आपला सर्वात पहिले? अस्सलाम वालेकुम, नमस्ते, जय भीम सर्वांना। मैं कांग्रेस पक्ष से खड़ी हूँ, गट क्रमांक क से। मेरा नाम अस्मा फिरोज खान है। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमस्कार आणि आदाब। मैं डॉक्टर अर्चना संजय आतराम, गट क्रमांक ब से चपराशीपुरा जोक स्टेडियम से कांग्रेस की तरफ से खड़ी हूँ। सर्वांना जय भीम। मी बबलू शेखावत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून उभा आहे। प्रभाग क्रमांक 8 जोक स्टेडियम चपराशीपुरा, गट क्रमांक ड। अस्सलाम वालेकुम, जय भीम, नमस्कार। मेरा नाम मोहम्मद साबिर फनकार, प्रभाग क्रमांक 8 गट डा से मैं खड़ा हूँ। जय भीम, नमस्कार। माझं नाव सौ शोभा रवींद्र शिंदे। मी अ क्रमांकामधून उभी आहे, प्रभाग क्रमांक 8 जोक स्टेडियम। पक्षाचं नाव सुद्धा सांगायचं आहे आपल्या? वंचित बहुजन महाआघाडी। जय भीम, नमस्कार, सौ वंदना महेंद्र कंगाले, ब गटातून अनुसूचित जमाती। पक्षाचं नाव सांगा आपल्या? वंचित बहुजन आघाडी। नक्कीच यावेळी सर्वच उमेदवारांची नावे, परिचय आपण एकंदरीत जाणून घेतला। आता नेमक्या कोणत्या विकास कामांना घेऊन या निवडणुकीला ते सामोरे जाणार आहेत त्या सर्वांचे आपण जाणून घेणार आहोत। काय नाव ताई आपलं आणि कोणते विकास मुद्दे घेऊन आता या निवडणुकीला आपण समोर जात आहेत, काय सांगाल? अमरावती शहरामध्ये म्हणजे प्रभागातच बरेच मुलं असं बेरोजगार आहेत, त्यांना आपण रोजगार मिळवू। महिलांसाठी जे बचत गट वगैरे आहेत त्यांना सुद्धा आपण रोजगार अवेलेबल करून देऊ। आपण महापौर सुद्धा राहिले आहात, नेमक्या आता विकास कामे कोणती असेल आपल्या प्रभागात जे आपण करणार आहात? एकंदरीत कामं भरपूर झालेले आहे, तरी पण रोड असतात, नाली असतात, पाण्याचा प्रश्न इथे पाईपलाईनसुद्धा आहे, पण पाण्याचा प्रश्न इथे खूप मोठा आहे। इथे काय होते, पाणी मिळत नाही आहे। नेमके काय कारणे असेल पाणी न मिळायचे? पाणी न मिळायचे, पाईपलाईन आणि कधी कधी नळ म्हणजे जे पाईपलाईन बरेच ठिकाणी फुटलेली सुद्धा आहे। इथे आंदोलनसुद्धा या संदर्भात करण्यात आलेले आहे। काय सांगाल ताई? बरेचसे आंदोलन झालेले आहेत, पण पाण्याची समस्या जशी आहे तशी आहे। ज्या टायमाला आम्ही काँग्रेस पक्षात होतो त्या टायमाला बरेचसे आंदोलन केलेले आहेत, पण त्याच्यावर काही न्यायनिवाडा झालेला नाही आहे। कारण की जेव्हा पण गेलो त्या लोकांनी आम्हाला काही न्याय दिला नाही आणि न्याय दिला नसल्यामुळे पण फक्त जाऊन तिथे जाणं, एक निवेदन देणं, फोटो काढून देणं, पेपरबाजी करणं आणि वापस येणं असंच झालेलं आहे। त्याच्यावर काही निवाडा झालेला नाही आहे अजूनपर्यंत। पाण्याची समस्या जशी आहे तशी आहे आणि प्रभागामध्ये बरेचसे कामं राहिलेले आहेत। बरेचसे कामं तर मी बिच्चू टेकडी चपराशीपुऱ्यामध्ये बरेचसे कामं मी केलेलेच आहेत। आपण काय केले ते नका सांगू, फक्त आता कोणत्या मुद्द्यांना निवडणुकीला सामोरे जात आहे, कोणते मुद्दे आता मला महिलांना काहीतरी नवीन न्याय द्यायचा आहे। महिलांना रोजगारांबद्दल काहीतरी नवीन रोजगार दिला पाहिजे। महानगरपालिके थ्रू
थ्रू असो की अजून काही असेल असे महिलांसाठी काहीतरी नवीन करायचं इच्छुक आहे आणि प्रभागामध्ये अजून जे काही कामं राहिले असतील ते कामं करायची इच्छुक आहे. सर्वात पहिले आपला परिचय द्या आणि कोणत्या विकास कामे घेऊन आता या निवडणुकीला आपण सामोरे जाणार, काय मुद्दे आहेत आपले? मेरा नाम मोहम्मद साबिर फनकार, मैं पहली बार वार्ड के इलेक्शन में खड़ा हुआ हूँ और खड़े रहने की वजह एक ही है कि यहाँ कुछ भी काम नहीं है. विकास के नाम पर नालियाँ भरी पड़ी आप है. क्या करने वाले अभी ये वो मैं बताइए? बताता हूँ ना क्या करने वाला हूँ. टेकड़े पे आज तक पानी नहीं है. सबसे पहले तो पानी की समस्या है, उसको हल करूँगा इंशाल्लाह, कोशिश करूँगा. उसके बाद में महानगर पालिका के स्कूलें जो है उसका बहुत बुरा हाल है. कोई भी स्कूल में आप जाके देखो, ये इम्पोर्टेंट है इशू कि बच्चों का एजुकेशन अगर अच्छा होगा तो आगे सारा कार्यक्रम ठीक होगा. बहुत सी ऐसी स्कीमें हैं जो महानगर पालिका में छुपाई गई है, उसको हम निकालेंगे, उजागर करेंगे और सबका साथ अगर होता है इंशाल्लाह, हम चुन के आते हैं तो फिर हम दिखाएंगे कि काम कैसा होता है. पिछले 15 साल में यहाँ क्या विकास हुआ है ये सभी लोगों को मालूम है और सभी लोग जानते हैं. यहाँ कुछ भी नहीं है, विकास के नाम पर सिर्फ ढकोसलेबाजी है, किसने कुछ काम नहीं किया है. तो मेरा खड़े रहने का मकसद भी है, मैं इसी प्रभाग का हूँ. हमेशा मैंने सपोर्ट किया कांग्रेस पार्टी को, लेकिन आज तक कुछ विकास नहीं हुआ. विकास के नाम पर ठेंगा मिला है. मुझे मेरे प्रभाग के लिए कुछ करना है, उसके लिए मैं खड़ा हूँ. इंशाल्लाह अगर सबका सहयोग रहा तो मैं दिखाऊंगा काम कैसा किया जाता, विकास कैसा किया जाता, निधि कितनी आती, कितनी लगती, कितनी लोग खाते, वो सब मैं बताऊंगा. भाऊ काय सांगाल, आपण या अगोदर सुद्धा नगरसेवक राहिलेले आहात, आता काय विकास कामांचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला समोर जाणार? आणि आता सगळ्यात महत्त्वाचा इथं आम्ही PR कार्ड, जे PR कार्डचा सर्वे माझ्या हस्ते झालेला आहे, ते PR कार्डचे 15-20% लोकांना मिळाले आहे. सगळ्यात पहिले आमचा महत्त्वाचा विषय राहणार आहे PR कार्ड. दुसरा जे साफसफाईचे मागील 4 वर्षापासून या महायुतीच्या सरकारमध्ये धिंगाणा झालेला आहे साफसफाईच्या बाबतीत, त्या साफसफाईचं सगळ्यात पहिले इथचा ठेकेदार बदलणे, त्याच्यानंतर इथं 2 चांगल्या लायब्ररी करणे आणि एक जिम करणे, त्याच्यासोबत रोड नाल्या तर करणेच आहे. हे सगळे महत्त्वाचे विषय आहे. आणि मागील 5-6 वर्षात तुम्ही 13 नंबर आणि 6 नंबरची शाळा पाहाल तर त्या शाळेला अमरावती महानगरपालिकेचा 1 नंबरचा पुरस्कार मिळाला आहे. मी त्याच्यावर माझी वार्ड विकास स्वच्छता निधी 70-80 लाख रुपये निधी तिथं खर्च केली आहे. 5 बुद्धविहार बांधले आहे, कब्रस्तानचं काम केलं आहे, 3 मंदिरं बांधले आहे. अजून जे सगळ्यात महत्त्वाचं इथं PR कार्ड आणि पाण्याची पाईपलाईन मी 1.25 कोटीची टाकली, पण काही ठिकाणी पाणी मिळत नाही आहे. PR कार्ड, पाण्याचे पाईपलाईन, साफसफाई आणि 2 चांगल्या लायब्ररी आणि एक जिम, हा आमचा महत्त्वाचा विषय या येणाऱ्या काळात ते करणार आहे. काय विजन राहणार आपलं निवडणुकीचं? निवडणुकीचं विजन जे आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा थ्रू जे त्यांच्या नेतृत्वात जे आम्हाला करता येते किंवा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ज्याही गोष्टी मला करता येणार एक नगरसेविका म्हणून, त्यामध्ये महिलांचा बालविकास किंवा शिक्षणासाठी, शिवाय जसं आपण बघितलं आहे की रोडचे कामं रेखडलेली आहे, व्यवस्थापन कचऱ्याचं झालेलं नाही आहे. प्रशासन ह्या 4 वर्षामध्ये त्यांनी जोही गोंधळ घातला आहे तो माझ्या परीने मला जेवढा निस्तरता येईल, आमच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली मला जेवढं काही करता येईल त्या सगळ्या गोष्टींचा मी करण्याचा प्रयत्न करेल. आणि नागरिकांना त्या सगळ्या गोष्टीतून आणि स्वयंरोजगार हा जो एक मुद्दा सगळ्यांसाठी, युवकांसाठी, युवतींसाठी करण्याचा प्रयत्न करेल. त्यातून मला असं वाटतं स्वयंरोजगाराचं जे ताईंनी म्हटलं आहे ते सध्या सुरू आहे आमचं. माईक वरती गेलं थोडं. स्वयंरोजगाराचे जे ताईंनी सांगितलं आहे ते सध्या सुरू आहे आमच्या प्रभागामध्ये. शिलाई क्लास आणि पार्लरचं हे सध्या सुरूच आहे आणि याचा ॲडव्हान्स आणायचा आम्ही प्रयत्न करू. आणि जे बेरोजगारचं आहे महिलांमध्ये आणि जे महिला जे अशिक्षित आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे, तर या माध्यमातून आम्ही त्यांना रोजगार देऊ. आणि खूप विषय जसं दादांनी सांगितलं PR कार्डचं, तर PR कार्डचं जे सर्वे आम्ही करून घेतलं आहे त्याच्यातून ते खूप सारे लोकांना PR कार्ड नाही भेटले, त्याचं पण आम्ही आता पुढे सत्तेत आल्यानंतर आम्ही ते पण त्यांना मिळवून देऊ. आणि हे जे नाल्याचे काम आहे ते 4 वर्षापासून इलेक्शन झाले नाही, त्यामुळे ही सगळी समस्या आली आहे. नाहीतर जर तुम्ही पाहाल प्रभागामध्ये तर खूप कामं दादांनी करून घेतले, त्यांच्या सानिध्यात आम्ही पण केले आहेत. आमचं पॅनल जर पुन्हा 4चं पॅनल जर निवडून आला तर आम्ही याच्यापेक्षा जास्त चांगले कामं करू. आणि लोकांना माहिती आहे
बबलू भाऊंविषयी की ते किती कामं करतात आणि माझे मिस्टर आणि आमचं पॅनल म्हणजे पहिले जे आमच्या पॅनलमध्ये जे होते नगरसेविका त्यांना पण माहीत आहे, म्हणून त्यांनी ते नाव घेतलं आहे की एवढे कामं झाले आहेत. ते सोबत होते पण आता त्यांना आता नवीन 2 आले आहेत आमच्यासोबत. तर आम्ही चौघंही मिळून पुन्हा विकास करू प्रभागाचा आणि जे पाण्याचा आणि कचऱ्याचा प्रॉब्लेम आहे तो पण सॉल्व्ह करू. थँक्यू. नक्कीच यावेळी अनेक विकास कामांचे मुद्दे घेऊन यावेळीस उमेदवार या निवडणुकीला समोर जात आहे. आणखी आपल्यासोबत काही उमेदवार जुळल्यात. काय नाव ताई आपलं? सर्वात पहिले आपला परिचय द्या आम्हाला. माझं नाव जागृती राजेश वानखडे आहे. मी एंकाईपुऱ्यातली रहिवासी आहे. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी आहे आपली? बहुजन समाज पार्टी BSP. कोणते विकास कामाचे मुद्दे घेऊन आता या निवडणुकीला समोर जात आहे आपण? सर्वात पहिले तर इथे दारूचे दुकानं जे काही आहे ते बंद करायचे आहे आम्हाला, कारण की जे ही युवक पिढी आहे ते त्याच लाईनने चाललेली आहे, म्हणून त्याच्यावर काहीतरी आम्हाला आळा घालायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे की जे महिला आहे घरगुती यांच्यासाठी जसं आता वरून शासनाने नियम लावलेला आहे की 1500 रुपये महिना त्यांना लागू केलेला आहे घरी बसल्यांनाच, तर तो त्यांचा 1500 रुपये महिना फुकट न मिळता आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी उद्योग आणू आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना तो 1500 रुपये महिना देऊ. कारण की जेव्हापर्यंत आता निवडणूक आहे तेव्हापर्यंत ते 1500 रुपये चालतील, नंतर तर बंदच होणार आहे. हक्काचे पैसे असतात आपले, आणि कोणी दिलेलं ते एक भीक म्हणा किंवा दान म्हणा ते आहे ते तात्पुरतं तेवढ्यापुरतं सीमित राहते. आपल्या सर्वप्रथम आपलं परिचय द्या. आसिया फिरोज शहा. कोणत्या प्रभागातून उभे आहात आपण? कोणत्या पक्षाकडून आहेत? तुम्हीच बोला. जोग स्टेडियम. अच्छा, आपल्या पॅनलमधून आहे? पॅनलमध्येच आहे. आणि उभं राहायचं तात्पर्य असं होतं की मी तर काही स्वतः उभी राहणार नव्हती, पण मला माझ्या एरियातल्या लोकांनी, बिचू टेकड्यातल्या लोकांनी जागृत केलं की तुमचे मिस्टर भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष आहे आणि ते खूप मोठी संघटना चालू शकते, तर हा प्रभाग तर त्यांच्यासाठी काहीच नाही आहे. सगळीकडे जर ते एवढं मोठं महाराष्ट्र चालवतात तर प्रभाग काहीच नाही आहे बा, ते सगळ्यांच्या समस्या सोडवू शकतात. आणि ते स्वतःच त्यांना स्वतः उभं राहण्याची संधी मिळाली होती. लोकांनी त्यांना म्हटलं होतं की राजेश भाऊ तुम्हीच उभे राहा, पण प्रश्न असा होता की SC महिला राखीव असल्याच्यानी मला त्यांनी उभे केलेलं आहे आणि मी त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करू शकतो एवढी माझ्यामध्ये कॅपॅसिटी आहे. भाऊ, काय सांगाल? प्रभागातील काही नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेतल्या, अनेक समस्या एवढीच नागरिकांनी सांगितल्या, आपण नगरसेवक राहिलेले आहात, काय सांगाल याबद्दल? पाण्याची समस्या असेल, लाईट आहे, रस्ते, असे अनेक. नाही, पाण्याची समस्या तर आम्ही 1.25 कोटीची पाईपलाईन टाकली, पण काही ठिकाणी आहे ना, मान्य करतो ना आम्ही. आता 4 वर्षापासून महायुतीचं शासन आहे. 4 वर्षापासून त्यांनी काहीच कामं केली नाही आहे. साफसफाईचे ठेके सगळ्या त्यांच्या महानगरपालिकेने सगळ्या स्थानिक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना दिले आहे, म्हणून ते साफसफाई मी जे सांगितलं 3-4च महत्त्वाच्या समस्या आहेत. PR कार्ड, साफसफाई, पाण्याची पाईपलाईन आणि 2-3 महत्त्वाचे विषय आहे. तो हे विषय आल्यावर मी मार्गी लावू. आम्ही कंगालेताई, आपण सुद्धा महापौर होत्या, त्यावेळेस पाण्याचा प्रश्न सुटला नाही का? काय सांगाल? नाही, त्यावेळेस पण पाईपलाईनचे बरेच एरियामध्ये काम झालेले आहे, पण कुठे कुठे ते कमी पडलेले आहेत. कुठे कुठे काय झालंय, एका पाईपवर भरपूर कनेक्शन झाले, त्याच्यामुळे पाण्याच्या समस्या वाढल्या. प्रभागामध्ये पाण्याची समस्या नाही आहे आपल्या एकंदरीत पाहिलं तर? नाही आहे ना, बरंच. आता इकडे जास्त आहे बिच्चू टेकडीला, आणि आता आमच्याकडे सुद्धा 1 दिवसाआड पाणी येतो, पण पाहिजे तसं व्यवस्थित येत नाही आहे. 4 वर्ष आता प्रशासन राज होतं, कशा पद्धतीची कामे झाले आपल्या प्रभागामध्ये? कामं भरपूर झालेले आहेत प्रभागामध्ये. पत्र मागतो तर आम्हाला पत्र देत नाही, पेशंट मरून जाते. आमच्या भीम ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून आम्ही पेशंट नागपूरला पाठवतो. हे आमचे कामं आहे. आमची संघटना आहे, राजवीर संघटना आहे इथं. अरे राजवीर संघटनामध्ये काय 10 लोक, माझ्या संघटनेत 15 लोक, आम्ही लाट मारतो तिथं पाणी काढतो. ही आमची हुकुमशाही आहे. पण आम्ही हुकुमशाही कोणावर करतो? अधिकाऱ्यावर. जो आमच्या गरीब जनतेचं काम करत नसेल, जो आमच्या गरीब जनतेला न्याय मिळवून देत नसेल, आम्ही त्याचं काम करतो. आता तुम्ही पाहिलं असेल मागचं माझं आंदोलन, ते काय आमच्या समाजाची होती काय? अरे ज्या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला, बलात्कार केला, तिच्या हॉलमध्ये छद्र असल्यावर, तिच्या छातीमध्ये छद्र असल्यावर अशा मुलीवर बलात्कार करतात, तेव्हा तुमचे पक्ष कुठे जातात? तेव्हा तुमचं काँग्रेस कुठे जाते? तेव्हा तुमचं BJP कुठे जाते? तेव्हा तुमचं शिवसेना कुठे जाते? तेव्हा तुमचं वंचित कुठे जाते? तेव्हा तुमचं शिवसेना शिंदे गट कुठे जाते? तेव्हा तुमचं अजितदादा पवार गट कुठे जाते? जेव्हा आमच्या लेकीबाईवर अत्याचार होते, जेव्हा आमच्या टाकडीच्या समिनावर अत्याचार होते, तेव्हा लोक कुठे जातात?
कामांची? मी संजय हिरामनजी आठवले, जोग स्टेडियम चपरासीपुरा प्रभाग 8 मधून माझ्या पत्नीला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि माझी सुनीता संजय आठवले. या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे आणि टी व्ही चॅनलवाला सुद्धा विनंती करतो, प्रत्येक मतदारांचं सुद्धा तुम्ही या ठिकाणी हे घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाला सुद्धा तुम्ही संधी दिली पाहिजे. उमेदवारच काय बोलणार आहे, इथल्या प्रत्येक नागरिकाचं तुम्ही मतनं ऐकून घेतलं पाहिजे. या ठिकाणी हे जोग स्टेडियम आहे आणि जोग स्टेडियम प्रभागामध्ये आजपर्यंत जेवढे काही नगरसेवक झाले होते, जे नगरसेवक हे सत्तेवर होते, त्यांनी पार्ट्या बदललेल्या आहेत आणि ते पुन्हा या ठिकाणी उभे झालेले आहेत. त्यांनी या प्रभागात काहीही काम केलेलं नाही. या मतदारांना माझं आव्हान आहे, तुम्ही मागच्या 9 वर्षाचा इतिहास पहा आणि या ठिकाणी अनेक समस्या आहेत. कोणतीही समस्या या मागील नगरसेवकांनी या ठिकाणी सोडवलेली नाही आणि विशेष करून हे काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत, हे या ठिकाणी सत्तेमध्ये राहून या ठिकाणी पैशाचा माज आणि गरमी त्यांना चढलेली आहे. 9 वर्षामध्ये त्यांनी जे काम केलेलं नाही, त्यांनी जे या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची या ठिकाणी दुर्दशा झालेली आहे. रस्त्याची दुर्दशा आहे, विजेच्या खांबाची दुर्दशा आहे, शिक्षणाची दुर्दशा आहे. या ठिकाणी चांगली शाळा नाही. मी ज्या शाळेमध्ये शिकलो, प्राथमिक शाळा 13, त्या ठिकाणी 6 खोल्या होत्या. माझा मुलगा त्या शाळेमध्ये शिकला, त्या ठिकाणी 6 खोल्या आहेत. माझा नातू आज त्या ठिकाणी जाईल, 6 खोल्या आहेत. पण उच्च दर्जाचं तंत्र शिक्षण या ठिकाणी देण्याची या ठिकाणी कोणत्याही नगरसेवकाने या ठिकाणी केलेलं नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, या ठिकाणी सामाजिक जे उद्बोधन व्हायला पाहिजे, समाजाच्या प्रमाणे जे या ठिकाणी योजना यायला पाहिजे, कोणतीही योजना या ठिकाणी आलेली नाही. मी सौ सुनीता संजय आठवले, प्रभाग क्रमांक 8 जोग स्टेडियम, अनुसूचित जातीमधून मी उभी आहे 8 मधून आणि मला पक्षाने तिकीट दिली आणि पक्षाने माझ्यावर विश्वास केला. त्यामुळे माझं हे आहे की जनतेची जेवढ्या काही समस्या असतील त्याचे मी निराकरण करेन. त्याच्यासाठी मी या उमेदवारी घेतलेली आहे आणि सर्व वार्डाचा विकास करणे हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते करत राहील. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. आपल्या प्रभागात रोड नाही आहेत आणि नाल्या तुडुंब भरलेल्या असतात, साफसफाई नाही आहे आणि सर्व काही म्हणजे शाळा नाही आहेत. यांनी सांगितलेलेच आहे सरांनी की शाळा नाही आहे, गव्हर्नमेंट शाळा नाही आहेत. आमच्या गरिबांचे लेकरं कॉन्व्हेंटच्या फी देऊ शकत नाहीत. खूप काही समस्या आहेत दादा. काय समस्या सांगणार आहेत, त्याचेच निराकरण करायसाठी आम्हाला इथे पुढे आलेलो आम्ही आणि त्यांच्या सर्व समस्यांचं निराकरण करणं हे आम्ही उमेदवारी निवडून आल्यानंतर करू. आम्ही सर्व गरीब जनता, आमची बिच्छू टेकडी हा स्लम एरिया आहे आणि स्लम एरियात सर्व जनताच आम्ही पण त्याच्यातूनच गरिबीतूनच पुढे चाललेलो आहोत. एवढेच मी बोलू इच्छिते. काय नाव आपलं? नमस्कार, मी तौकीर पठाण. समस्या जे दाखवली त्यांनी, जे आम्ही PR कार्ड करायचं जे आहे 2017 पासून PR कार्डची चॉकलेट देत आहे, पण आतापर्यंत काही PR कार्ड होत नाही आहे. आता जे म्हणत आहे ते की PR कार्ड आम्ही निवडून आल्यानंतर PR कार्डचं काम करू, ते काही करत नाही आणि त्यांना कितीही काम जे दाखवत आहे ते स्वतःचे काही कामं आहे नाही. ते स्वतःचे कामं राहिले असते तर ते आज इथं मोजून दाखवले नसते. आता जे रनिंग नगरसेवक होते इथं, वंदना गंगाले मॅडम जे महापौर होते, त्यांची तिकीट कापली. तर आता समजून घ्या की कशी आहे काँग्रेस पार्टीला फक्त पैसा पाहिजे आणि लोकांले जे मिटिंगा घेत आहे प्रभागमध्ये, प्रत्येक मिटिंगला 25,000 रुपयाचा पहिले लिफाफा येते, नंतर मिटिंग होते. हे असं आहे इथं. सगळं जेही होत आहे, जे सांगत आहे लोकांमध्ये की आम्ही हे विकास केला ते केला, काहीच नाही केलं. 2012च्या अगोदर फक्त इथं अंबादास जावरे म्हणून होते, त्यांनीच जे काम केले त्यांनीच केले. त्याच्यानंतर आता 9 वर्ष झाले काहीच प्रभागामध्ये काम नाही आहे. नाल्या बघू शकता, मी स्वतः कंप्लेंट करतो, मी स्वतः ॲपमधून कंप्लेंट टाकतो. महानगरपालिकेचे लोक येतात, लाईट बंद आहे, लाईटचं काही काम राहिलं मी स्वतः टाकतो कंप्लेंट, त्यानंतर लोक येतात. नालीचे कामं राहिले मी स्वतः सांगतात की हे बाबा नाली पॅक आहे. हे लोकांना जर घरी गेलो तर भाऊ घरी नाही आहे, दादा घरी नाही आहे, मामा घरी नाही आहे, असे उत्तर देतात. मी रमाबाई कांबळे भीमशक्ती नगरमधून बोलत आहो. समाज कल्याण तिथे झोपडपट्टी बसलेली आहे, त्यावेळेस कोणी जिवंत नव्हते का? फक्त शोभाबाई शिंदे जिवंत होते का आमच्यासाठी? आम्ही अंधारात राहिलो. शोभाबाई शिंदेनं आमच्यासाठी लाईन आणली, आमच्यासाठी नळ आणले, 1 महिना अनाज वाटलं शोभाबाई शिंदेनं. त्यावेळेस कुठं गेले होते भाजपचे कार्यकर्ते? मेले होते का जिवंत होते? वोट मागासाठी येते. आता वोट मागायला आलं का आपण लातीनं दाखवायचं त्यांना.
पण असू द्या ना, देणार नाही आहे मी आपण जर एक झालं तर याचा भाजपचा काय पंजाचा काय सर्व हे होऊन जाईल, कल्याण होऊन जाईल. 2014 पासून विकास काय केला ते आता ते म्हणतात की यांनी काँग्रेस सोडलं, हे जोडलं, या पक्षात गेले, त्या पक्षात गेले, या पक्षात गेले. बीजेपी जे नेते बोलून गेले संजय आठवलेजी, ते किती पक्षातून वापस आले आणि किती पक्षात वापस गेले हे तर विचार करायचा. त्यांना उमेदवारी देण्याची नाकारली म्हणून त्यांनी बायकोसाठी उमेदवारी मागितली. जर संजय आठवलेने जर काही कामं केले असते तर संजय आठवलेलाच उमेदवारी मिळाली असती, बायकोला मिळाली असती काय. आणि मी सांगते, बायकोला जर उमेदवारी, बायकोचं कार्य काय आहे? घराच्या बाहेर कधी दिसली सुनीता आठवले? घराच्या बाहेर दिसल्या काय? राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादी पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं काही आहे का? प्रत्येक बाईच्या मागे आपल्या नवऱ्याच्या मागे फोटो लावलेला आहे राष्ट्रवादीवाल्यांनी. मग बायांचं अस्तित्व काय आहे?